नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। मी सुप्रिया देशमुख आणि आपल्या समर्पण डेली आन्सर रायटिंग सिरीजमध्ये आज आपण एथिक्सचा प्रश्न पाहणार आहोत। हा प्रश्न प्रॉपर्टी या सेक्शनवरचा आहे। जर आपण प्रश्न व्यवस्थितपणे पाहिला, आपण प्रश्न घेऊयात, तर हा शाश्वत विकासावरती रिलेटेड प्रश्न असा विचारलेला आहे। प्रश्न व्यवस्थित वाचूयात आपण। हा 150 शब्दांमध्ये प्रश्न लिहायचा आहे आणि साधारणतः 10 मार्कला हा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न व्यवस्थित पाहूया। शाश्वत विकासाचा एक आधारस्तंभ आपल्याला इथे दिसतोय। हा काय आहे तर प्रशासनातील प्रॉपर्टी म्हणजेच सचोटी आहे असं म्हणणे। आणि हा प्रश्न आपल्याला उदाहरणासहित स्पष्ट करायचा आहे। म्हणजे आपल्याला आपल्या या वाक्याला उदाहरणाची जोड देऊन आपल्याला प्रश्न लिहायचा आहे। यामध्ये आपला लोकस पाहिला आपण प्रश्नाचा, तर हा प्रॉपर्टी सचोटी मधला आहे प्रश्न हा। आणि प्रश्नाचा जर फोकस पाहिला आपण, फोकस मध्ये आपल्याला इथे सचोटी तर दिसते, त्यासोबतच शाश्वत विकासासाठी ती कशी आधारस्तंभ ठरत आहे हे आपल्याला पाहायचं आहे। आणि आपल्याला उदाहरण देऊन केस स्टडी लिहून आपल्याला प्रश्नाची पुष्टी करायची आणि प्रश्न व्यवस्थितपणे आपल्याला आन्सर इथे आपलं मेन्शन करायचं आहे। ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो व्यवस्थितपणे, या प्रश्नामध्ये आपल्याला एक स्ट्रक्चर फॉर्म करत असताना 150 शब्दांमध्ये ते स्ट्रक्चर कसं बनवायचे हा विचार सुरुवातीला आपल्याला इथे करावा लागेल। तो विचार झाल्यानंतर आपल्याला आपलं फायनल आन्सर लिहायला सुरुवात करावी लागते। आन्सरचा आपल्याला उत्तराचा जो परिचय असतो, उत्तराचं जे इंट्रोडक्शन असतं, त्यामध्ये आपण डेफिनेशनने किंवा एखाद्या केस स्टडीने उत्तराची सुरुवात करू शकतो। यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे एथिक्समध्ये आपल्या ज्या की टर्म्स आहेत, फॉर एक्झाम्पल जी सचोटी आहे त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। मग सचोटी प्रॉपर्टी म्हणजे काय तर प्रॉपर्टीला आपण असं म्हणू शकतो की प्रॉपर्टी याच्यामध्ये कोणकोणत्या संकल्पना अंतर्भूत होतात। तर प्रॉपर्टीमध्ये इंटिग्रिटी येते, त्यामध्ये ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी असते, ज्याला आपण मराठीमध्ये उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि अखंडता या तिन्हींना मिळून सचोटी बनते। मग सचोटीमध्ये या 3 गोष्टींचा अंतर्भाव तर आहेच, हे आपल्याला सुरुवातीला माहीत असणं गरजेचं आहे। यामुळे आपल्याला एक्झॅक्टली एक्झामिनरला कळून जातं की या विद्यार्थ्याने व्यवस्थितपणे एथिक्सचा अभ्यास केलेला आहे। यानंतर आपण शाश्वत विकासाबद्दल काही वाक्य देऊ शकतो किंवा लिहू शकतो। यामध्ये शाश्वत विकास माहीत असणं अपेक्षित आहे। जरी तुम्हाला शाश्वत विकासाची व्याख्या माहीत असेल, शाश्वत विकास म्हणजे काय माहीत असेल, पण ते लिहिणं अपेक्षित आहे, म्हणजे आपल्या आन्सरचा फ्लो आपल्याला व्यवस्थितपणे मेंटेन राहू शकतो। यामध्ये शाश्वत विकासाची व्याख्या तुम्ही लिहू शकता आणि लोकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी मग एखादा अधिकारी सचोटीने वागत असेल तर नक्कीच तो एखादा प्रोजेक्ट असेल, एखादं धोरण असेल, एखादी पॉलिसी असेल, ती व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट होऊन शाश्वत विकासाला प्रोत्साहन मिळू शकतं, अशी आपल्या उत्तराची आपण सुरुवात करू शकतो। या पद्धतीने उत्तराची सुरुवात केल्यानंतर आपला जो मुख्य उत्तराचा गाभा आहे, ज्याला मेन बॉडी असं म्हणतो, यामध्ये आपण एक चांगली केस स्टडी लिहू शकतो। इथे मी नरेगाची केस स्टडी घेतलेली आहे। यामध्ये आपण एक थोडक्यात पार्श्वभूमी पाहिली तर आपल्या ग्रामीण भागाचा जो विकास आहे, यामध्ये नरेगा या योजनेअंतर्गत खूप सारा फायदा झालेला आहे। म्हणजे रूरल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, म्हणजे पायाभूत सुविधा असतील ग्रामीण भागामधल्या, त्या या स्कीम अंतर्गत राबवल्या जातात। म्हणजे ग्रामीण भागामधली जी रोजगाराची परिस्थिती आहे त्यावरती मात करण्यासाठी ही स्कीम कुठेतरी चांगल्या पद्धतीने कामी येते। आणि जर एखाद्या अधिकाऱ्याने ही स्कीम व्यवस्थितपणे करप्शन न करता, कोणत्याही गोष्टी म्हणजे त्यांचे फंड्स मिसलेड न करता ही व्यवस्थितपणे स्कीम राबवली तर नक्कीच ग्रामीण विकास होण्यासाठी यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। या पद्धतीने आपण केस स्टडी लिहू शकतो। म्हणजेच भ्रष्टाचार, नरेगामध्ये भ्रष्टाचार नाही झाला, निधीचे चुकीचे वाटप नाही झाले आणि पारदर्शकता जर व्यवस्थितपणे राखली गेली तर ही स्कीम खूप चांगल्या पद्धतीने सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास करण्यासाठी गाव पातळीवरती एक चांगली योजना ठरू शकते। अशा पद्धतीने आपण आपली केस स्टडी लिहू शकतो। मग प्रॉपर्टी म्हणजे सचोटीने वागलेला किंवा सचोटी व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट जर केली प्रशासनामध्ये तर काय होऊ शकतं हे इथं आपण लिहू शकतो। एक व्यवस्थितपणे सामाजिक लेखापरीक्षण इथे होऊ शकतं। कशा पद्धतीने प्रॉपर्टी काम करते ते आपण इथे पाहूयात। दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर DBT बद्दल लिहू शकतो आणि देखरेख यंत्रणा, या 3 गोष्टी व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट केल्या तर ती
पॉलिसी, एखादी स्कीम ही व्यवस्थित इथे राबवण्यात फायदा होईल आणि यामुळे बेनिफिशरीज किंवा लोक जे आहेत त्यांच्यापर्यंत ही स्कीम व्यवस्थित पोहोचू शकते. निष्कर्षामध्ये आपण एक चांगला निष्कर्ष देऊ आन्सरला. निष्कर्षामध्ये मी काही पॉईंट हायलाईट केलेले आहेत. थोडासा मोठा निष्कर्ष आहे या उत्तराचा, कारण आपण केस स्टडी डिटेलमध्ये डिस्कस केलेली होती आणि उत्तरामध्ये 2 फोकस्ड एरिया होते. ते कन्क्लूड करताना आपण दोन्हीवरती इथे भर दिलेला आहे. असं छान कन्क्लूजन आहे. कन्क्लूजन आपण वाचूयात व्यवस्थितपणे. ज्यांना हे कन्क्लूजन लिहून घ्यायचं आहे त्यांनी लिहून घेऊ शकता आणि हे कन्क्लूजन तुम्ही 2-3 आन्सरमध्ये पण आरामात यूज करू शकता. म्हणजे एक चांगलं कन्क्लूजन तुम्हाला 2-3 आन्सरमध्ये थोडेसे कीवर्ड चेंज करून, वर्डिंग चेंज करून तुम्ही लिहू शकता. या पद्धतीने कन्क्लूजन स्वतःकडे रेडीमेड असावेत. असे कन्क्लूजन तुम्हाला फायदेशीर ठरतात आणि पटकन तुम्हाला जर माहीत झाले तर ते लिहिता येतात. कन्क्लूजनमध्ये आपण शाश्वत विकासन आणि प्रशासनाची योग्यता याबद्दल बोललेलो आहोत. यामुळे काय होतं तर लोकांचा आत्मविश्वास वाढतोय आणि सर्वसमावेशक वाढ इथे होऊन जाईल. नंतर आपण पारदर्शकतेबद्दल बोललो आहेत, सामूहिक सहभाग, उत्तरदायित्व आणि धोरणात्मक ज्या उपक्रम आहेत या सर्व गोष्टी काय करतात तर या सर्व गोष्टी आपल्याला आपण उदाहरणासहित स्पष्ट केलेल्या आहेत आणि या शाश्वत विकासाला प्रोत्साहन देत आहेत. मग प्रॉबिटी जी आहे आपली सचोटी आहे ही कशी कामाला येते तर सरकारद्वारे जे आहेत हा सर्वसमावेशक विकास आपल्याला घडून आणायचा आहे. तो विकास कसा आहे तर हा विकास लवचिक विकास आपण साधू शकतो आणि असा विकास हा भविष्यातील येणाऱ्या पिढींसाठी जी संसाधने आहेत ती सुनिश्चित करत वर्तमानाच्या गरजा पण व्यवस्थितपणे आपण पूर्ण करू शकतो. या पद्धतीने आज आपण आपलं उत्तर लिहिलेलं आहे. आय होप तुम्हाला या उत्तराचे सर्व आयाम व्यवस्थितपणे समजलेले असतील. अशाच पद्धतीने डेली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुमची असू द्या. तुमचे काही डाऊट असतील, तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात. आपण भेटूयात पुढील क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये. थँक्यू.